तू प्रारंभ तू शेवट आहेस प्रभू राजा. सुंदरशी वेळ तुझी आराधना करण्यासाठी दिलेली आहेस प्रभू. तुझे उपकार मानतो, तुला गौरव देतो देव बाप्पा. प्रभू आजच्या या रविवारच्या भक्ती प्रसंगी आम्हाला एकत्रित केलंस कुटुंबीय नात्याने. प्रभू आमच्याशी तू बोल प्रभू. तुझं राज्य आमच्या जीवनामध्ये प्रस्थापित कर प्रभू राजा. तुझी स्तुती आराधना आत्म्या आणि खरापणाने आम्हाला करण्यासाठी मदत कर प्रभू राजा. होऊ दे तुझ्या नावाचं गौरव, तुझं राज्य येऊ दे, तुझं महिमा होऊ दे प्रभू राजा. अशा मी प्रार्थना करतो प्रभू. येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून तू आहे. आमेन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीन. हम गाए हो सेना, तू राजाओं का है राजा. तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो सेना, तू राजाओं का है राजा. तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो सेना, तू राजाओं का है राजा. तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. तू है प्रभु हमारा खुदा. धन्यवाद येशू. प्रभू आम्ही तुला उंच करतो, तुला धन्यवाद देतो देव बाप्पा. धन्यवाद करतो प्रभू. धन्यवाद येशू. यीशु के चरणों में आराधना करें. यीशु के चरणों में आराधना करें. आराधना आराधना
glory, honor, and praise, Master. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. We love you, Jesus. We love you, Jesus. We love you, Jesus. We love you, Jesus. You wonderful Lord. धन्यवाद ईश्वराचा, धन्यवाद करतो प्रभूचा. Thank you, Jesus. हो रबाशी. Thank you, Jesus. Fill him with the power of the Holy Spirit, Lord. 100% healing, Lord, in the name of Jesus, Lord. तो घडव प्रभू ईश्वर. Yes, Jesus. प्रभु मुझको बना तू अपना पवित्र स्थान, धोकर शुद्ध कर अपने लहू से। मैं धन्यवाद के साथ मानूंगा तेरी बात, जीऊंगा सदा प्रभु तेरे लिए, जीऊंगा सदा प्रभु तेरे लिए। प्रभु मुझको बना तू अपना पवित्र स्थान, धोकर शुद्ध कर अपने लहू से। मैं धन्यवाद के साथ मानूंगा तेरी बात, जीऊंगा सदा प्रभु तेरे लिए, जीऊंगा सदा प्रभु तेरे लिए। धन्यवाद करतो प्रभू राजा, तो आम्हाला तू बनव प्रभू ईश्वराचा. प्रभू राजा तुझं पवित्र स्थान तो आम्हाला तू बनव ईश्वराचा. तुमच्या अंतःकरणामध्ये तू ये प्रभू ईश्वराचा. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू राजा, तुला मान महिमा गौरव देतो प्रभू ईश्वराचा. प्रभू ईश्वराचा तू सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर ईश्वराचा. धन्यवाद करतो, धन्यवाद ईश्वराचा. प्रभू राजा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करते, गौरव करते, तुला उंचावते प्रभू राजा. तुला मान महिमा गौरव देते ईश्वराचा. तू जिवंत परमेश्वर ईश्वराचा. तू आमचे योग्य पिता आहेस ईश्वराचा. तू आमचा आबाप पिता आहेस ईश्वर. धन्यवाद ईश्वराचा. धन्यवाद करतो प्रभू राजा. ह्या वेळेमध्ये आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू राजा. येणारं वचन तू आशीर्वादित तू कर प्रभू राजा. हो प्रभू राजा, जे कोणी बघत आहे प्रभू ईश्वर त्यांना तू आशीर्वादित तू कर प्रभू राजा. कृपा त्यांच्या अंतःकरणामध्ये ते वचन रुजला जाऊ दे प्रभू राजा. तुझ्या वचनाप्रमाणे त्यांना तू चालण्यास तू सहाय्य कर, मदत तू कर ईश्वराच्या. प्रभू ईश्वर तू तुझ्या राज्यामध्ये अनेक आत्मे देपा जिंकल्या जाऊ दे ईश्वराच्या. धन्यवाद करतो प्रभू राजा. आमचा देपा जीवनाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू कर प्रभू ईश्वराच्या. धन्यवाद करतो प्रभू राजा. तुला मान महिमा गौरव देते ईश्वराच्या. प्रभू ईश्वर आम्ही बसलेल्या देपा मग प्रत्येकाला तू आशीर्वादित तू कर प्रभू राजा. तुझ्या चरणाजवळ तो आम्ही बसत आहोत प्रभू राजा. तुमचा स्वीकार तू कर प्रभू राजा. जी स्तुती आराधना केली प्रभू राजा ती तू मान्य तू कर प्रभू ईश्वराच्या. धन्यवाद करते, तुला उंचावते प्रभू राजा. तुला गौरव देते ईश्वराच्या. प्रभू राजा तुझी स्तुती गौरव किती केली दुपा तरी ती थोडकी आहे प्रभू राजा, कारण की तू महान असा देव आहेस प्रभू राजा. तू आमचा जिवंत देव आहेस ईश्वराच्या. धन्यवाद करतो प्रभू राजा. धन्यवाद ईश्वराच्या. तुम्ही पुढचा सर्व वेळ मी तुझ्या स्वाधीन करतो प्रभू ईश्वराच्या. ही लहान नम्र प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते म्हणून करे. आमेन. 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 सर्व जे लोक मला लाईव्ह बघत आहेत, किती लोक लाईव्ह बघतात मला माहित नाही, परंतु जे आहे जे लाईव्ह बघत आहेत, 0 असतील कोणी असतील, परंतु जे आहे कृपा करून जे आहे सगळ्यांना जे वडील आहेत त्या वडिलांना जे आहे सर्वांना मी जे आहे फादर्स डेच्या शुभेच्छा देत आहे. फादर्स डे जागतिक दिवस जे आहे, आज फादर्स डे आहे आणि हा फादर्स डे जे आहे मम्मीकडे प्रभूला आम्ही धन्यवाद देत आहोत की वडील आम्ही आबा बापा म्हणून हाक मारू शकतो आणि देव जे आहे
आम्हाला त्याच्याद्वारे जे आहे बोलत आहे. आम्ही काही वचनं आम्ही पाहणार आहोत जास्त वेळ न घालवता, की परमेश्वर जे आहे त्याच्या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर आमच्याशी बोलत आहे. प्रत्येक इन्स्टिट्यूशन, प्रत्येक संस्था तर आम्ही पाहायला गेलं तर देव कुटुंबाद्वारे स्थापित करत आहे. आबा आईच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळते. परंतु आम्हाला काही गोष्टी ज्या आहे बायबलमधून आम्हाला पाहायला मिळते. उत्पत्ती याचा 1 अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवाने त्याचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी आदामाला निर्माण केलं आणि आदामाला निर्माण केल्यानंतर त्यांनी त्याचं प्रतिनिधित्व करत असताना देवाचा स्वभाव आदामाद्वारे त्यांनी प्रगट केलेला आहे. आणि अशा पुष्कळ गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते की देव जे आहे जे काही तो करतो तो त्याचं प्रतिनिधित्व या पृथ्वीवर करत असताना, म्हणून पुष्कळशी पुस्तकं बायबलमध्ये जर आम्हाला पाहायला गेले असतील तर जे आहे आम्हाला पुरुषाच्या नावावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि जुन्या करारामध्ये. परंतु जे आहे आम्हाला प्रत्येक गोष्ट देव जे आहे सांगत आहे की जसा पुरुष मंडळ जे आहे घराचा घरधणी आहे, तसंच जे आहे परमेश्वरचे फादर फिगर इज नॉट आय एम नॉट टॉकिंग अबाउट जेंडर. मी काही एखादा जे आहे लिंगभेद बद्दल बोलत नाहीये, परंतु आय एम टॉकिंग अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फादर व्हॉट गॉड वॉन्ट्स अस टू गिव्ह अबाउट. आणि देव जे आहे आदामाला जे आदामामध्ये जर पाहायला गेलं तर स्त्री पण त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि या दोन्ही गोष्टी आम्हाला तिथे पाहायला मिळत आहेत की जे आहे परमेश्वर त्याचे प्रतिनिधित्व जे आहे आदामाद्वारे या पृथ्वीवर त्यांनी केलेलं आहे. उत्पत्ती याचा 1 अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये आम्ही जर पाहायला गेलं वाचा. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. हालेलुया. त्याच्यामध्ये नर व नारी, सी दिस इज द फिगर गॉड वॉन्ट्स टू. त्याने ज्या वेगवेगळं काही निर्माण केलं नाही, आदामामध्येच नर व नारी त्यांनी निर्माण केलेली आहे आम्हाला पाहायला मिळत आहे. त्याच्या स्वरूपाचं देवाने जे आहे प्रतिनिधित्व मग आम्हाला पाहायला मिळत आहे की पुढे नोहाचा तारू त्यांनी बनवला. त्या नोहाच्या तारूमध्ये कुटुंबाला त्यांनी जे आहे वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला जे आहे कुटुंबाद्वारे इथे आम्हाला पाहायला मिळतं की देव जे आहे पिता आणि पुत्राचं जे आहे फादर अँड सन्स फिगर देवाने जे आहे पृथ्वीवर त्यांनी नियोजित केलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रियानो, वडील धारी लोकांना आम्हाला अत्यंत महत्वाचं आहे की त्यांना आम्ही रिस्पेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही देवाला जे आहे देवाला आम्ही धन्यवाद द्यायचा आहे की प्रभू आम्हाला तू वडील दिलेले आहेत. प्रभूला आम्ही उंच करतो, त्याला धन्यवाद देतो की प्रभू आम्हाला तू एक चांगले वडील तू आम्हाला दिलेले आहेस. चर्चमध्ये वडीलधारी लोक दिलेले आहेत प्रभू राजा, ताकी आम्ही तुझं गौरव करू शकतो. कारण प्रत्येक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आम्ही काही वचन आम्ही वाचूया. मत्ती शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि तिथे आम्हाला पाहिलं आम्हाला इथे पाहिलं जो कोणी जे आहे माझा स्वीकार करतो, परमेश्वर असं म्हणत आहे, जो कोणी माझा स्वीकार करतो, ज्याला मी पाठवला आहे त्याचा तो स्वीकार करत आहे. मत्ती शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 40वं वचन आम्हाला काय सांगता मी वाचूया. देव जो तुम्हा स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. हालेलुया. परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या तोंडचे हे शब्द आहेत. तो असं म्हणत आहे की जो तुमचा स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो तो पित्याने ज्याला मला पाठवले आहे त्याचा तो स्वीकार करत आहे. हालेलुया. या आजच्या या फादर्स डेच्या दिवशी आम्ही जे आहे सर्वांचं स्वागत करत आहोत आणि आम्ही विशेष करून आम्हाला पाहायला मिळतं की मोशेच्या द्वारे परमेश्वराने नियम दिलेले आहेत. मोशेच्या द्वारे नियम आम्हाला पाहायला मिळत होते. कृपा करून जे आहे पवित्र शास्त्रामध्ये आम्ही जास्त वेळ आम्ही घालूया, परंतु ख्रिस्ताद्वारे आम्हाला कृपा मिळालेली. मोशेद्वारे आम्हाला नियम मिळालेला आहे, परंतु ख्रिस्ताद्वारे आम्हाला कृपा मिळालेली आहे.
हालेलुया. योहान को शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 17 वचन आम्ही वाचूया. जॉन चॅप्टर 1 वर्सेस 17. कारण नियम मोशे, फॉर द लॉ वॉज गिवन थ्रू मोसेस बट द ग्रेस अँड ट्रूथ केम थ्रू जीसस क्राइस्ट. आम्हाला जे आहे ख्रिस्ताद्वारे, पहा पुरुषाद्वारे या सगळ्या गोष्टी ज्या आहे, मोशेद्वारे काय मिळालं, आम्हाला नियम मिळाले, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला कृपा मिळालेली पाहायला मिळत आहे. दुसरा पेत्र याचा पहिला अध्याय 19 आणि अँड सो वी हॅव दी प्रॉफेटिक वर्ड कन्फर्म्ड विच यू डू विल टू हीड ॲज अ लाईट दॅट शाईन्स इन द डार्क प्लेस until the day dawns and the morning star rises in your hearts, knowing this first, that no prophecy of the scripture of any private interpretation or prophecy never came by the will of man, but the holy men of God spoke as they were moved by the Holy Spirit. प्रत्येक व्यक्ती जो पवित्र शास्त्रामध्ये दिले गेलेला आहे तो पवित्र आत्म्याने प्रेरित होऊनच त्यांनी ज्या या सर्व गोष्टी, पहिलं दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय 19 ते 21 पर्यंतची वचने आम्ही वाचूया मराठीमध्ये. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टांचे वचन आम्हाजवळ आहे. ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजेडेपर्यंत व पहाटचा तारा उगेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. प्रथम ते ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितलेला आहे. हालेलुया. परमेश्वर जो आम्हाला इथे पाहत आहे, देवाचं बिल्डिंग पॅटर्न आहे, इट स्टार्ट्स विथ फॅमिली अँड एंड्स विथ फॅमिली. देव जेव्हा कुटुंबाला तयार करतो तो ज्या सुरुवात त्यांनी कुटुंबापासून केलेली पाहायला मिळत आहे आणि शेवटही तो कुटुंबामध्ये करणार आहे हे आम्हाला पाहायला मिळत आहे. तुम्ही आणि मी त्याचं कुटुंब आहे आणि तो आमचा बाप आहे आणि आम्ही तेव्हा पिताचा स्वभाव जेव्हा प्रत्येकामध्ये दिसून येणं अत्यंत गरजेचं आहे. स्तोत्र संहिता याचा 68 अध्याय आणि काही पुढे वचन 5-6 वचन असं सांगतं, अनाथांचा पिता व विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. एकटे असलेल्यांना देव कुटुंब वत्सल्य करीतो व बंदिवानांना बाहेर काढून मोकळे करीतो, परंतु बंडखोर वृक्ष प्रदेशात वस्ती करीतात. किती अद्भुत गोष्ट आहे प्रियानो. इथे आम्हाला काय मिळत आहे, तो अनाथांचा पिता आहे प्रियानो. तो जे आहे विधवांचा कैवारी असा तो देव पवित्र आत्म्याचं त्यांनी एक निवासस्थान केलेलं, तो पवित्र ठिकाणी आहे. तो अनाथांचा व विधवांचा तो कैवारी आहे आणि जो एकटा आहे त्याला देव कुटुंब वत्सल्य करीतो, बंदिवानांना बाहेर काढून मोकळे करीतो, परंतु बंडखोर वृक्ष प्रदेशात वस्ती करतात. जे बंडखोर आहेत, ज्यांना पिता नको असतो, ज्यांना आई वडील नको असतात, अशा लोकांना तो वृक्ष प्रदेशामध्ये एकटं गोष्टी आम्हाला पाहायला मिळत आहे. Hallelujah. This is today is the Father's Day and we are going to celebrate its a wonderful day God has given us as a father, है ना. The Father in heaven, आमची प्रार्थना पण सुरुवात करते, हे आमच्या स्वर्गीय बापा है ना, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. इट्स अ वंडरफुल. आबा बापा म्हणून आम्ही त्याला हाक मारू शकतो. तो आमचा बाप आहे, तो पवित्र ठिकाणी बसलेला आहे, तो दयाळू क्रोध आहे. आम्ही पाहतो की ज्या उधळ्या पुत्राचं उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की एक बाप या नात्याने जरी त्याचा मुलगा उधळा पुत्रासारखा तरी झाला तरी तो त्या बाप काय करतो, त्या मुलाला सावरून घेणारा. आमच्या प्रत्येकामध्ये एक फादरली कॅरेक्टर जेव्हा आमच्यामध्ये असतं, आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे की जे आहे नवमी जे आहे रूथ साठी एक बाप झाली आहे. तिचा नवरा वारल्यानंतर जे आहे 9 महिने एक बापाचं कर्तव्य तिच्या जीवनामध्ये पार पाडलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. हालेलुया. Today, as the world is celebrating the Father's Day, we should focus on the characteristics of the Father what God has given us. जे उत्तम पिता आमचा आहे, तो दयाळू आहे, मंद क्रोध आहे, तो जो कृपाळू आहे, त्याच्यासारखा कोणी नाही आहे प्रियानो. बाप जो आहे बोलत नसतो परंतु तो त्याचं कर्तव्य पूर्ण करत असतो. हालेलुया. आणि आम्ही या सगळ्या गोष्टी करताना God wants to use us fathers as a representative to reveal the heart of the father. है ना. परमेश्वर बापाचं हृदय वापरून ज्या परमेश्वराचं जे आहे कॅरेक्टर जे आहे प्रगट करूचे आहे. फादर इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड, है ना. इफ यू सी, कुटुंबाचा घरधनी कोण असतो, हु इज द
आहे ना. प्रमुख कोण आहे तर बाप असतो, मग आई असते, मग सगळ्या गोष्टी. जसं आम्ही पाहिलं की ज्या एफिसकरास पत्रामध्ये आहे ना, जसं तुम्ही पित्याचं स्मरण करता तसं पित्याने घरा म्हणजे स्वर्गीय पित्याचं जसं तुम्ही स्मरण करता तसं जे आहे आम्ही सुद्धा जे आहे पित्याचं ख्रिस्ताचं मस्तक आम्ही आहोत आहे ना. फादर इज दी हेड ऑफ दी हाऊस आहे ना. तो जसा तो आहे तसं त्याचं कुटुंब जे आहे आशीर्वादी, तो आपल्या कुटुंबाला सांभाळत असतो. कारण अशा प्रकारे आम्ही पुष्कळ गोष्टी आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळत आहेत. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय, इफिशियन्स चॅप्टर 2 वर्सेस 19 and 20. कृपा करून माझ्यासाठी वाचा. इफिशियन्स चॅप्टर 2. So then, you Gentiles are not foreigners or strangers any longer. You are now fellow citizens with God's people and members of the family of God. 20 also. 2021. You two are built upon the foundation laid by the apostles and prophets, the cornerstone being Christ Jesus himself. He is the one who holds the whole building together and makes it grow into a sacred temple dedicated to the Lord. In union with him, you two are being built together with all the others into a place where God lives through his Spirit. हालेलुया. मराठीत वाचा. यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही, पण पवित्र जनाच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. त्याच्याप्रमाणे संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचलेले जात आहात. हालेलुया. काय म्हटलेलं आहे इथे असं म्हणण्यात आलंय की आता तुम्ही कोणाच्या कुटुंबाचे आहात? परमेश्वराच्या कुटुंब आहेत. आता तो तुम्हाला अनाथ सोडत नाहीये, तर तुम्ही आतापासून उपरी किंवा परके नसून पवित्र जनाच्या बरोबरी नागरिक व देवाच्या कुटुंबाचे आहात. आणि आम्ही जर देवाच्या कुटुंबाचे आहोत तर देव बाप आमचा पिता हा काय हेड ऑफ द हाऊस आहे ना. आणि तो आमचा पिता असल्यामुळे प्रेषित व संदेश यांच्या पायावर तुम्ही रचलेले जातात व येशू ख्रिस्त स्वतः मुख्य कोनशिला आहे. त्याच्यामध्ये योग्य रीतीने एकत्र जोडून बांधलेली इमारत वाढत जाऊन प्रभूमध्ये पवित्र मंदिर होते. आणि जेव्हा परमेश्वर आमचा बाप आहे, आम्ही त्याच्या मंडळीचे आहोत, ख्रिस्त आमचा कोनशिला आहे, तेव्हा आम्ही प्रत्येक जण त्या देवाचे मंदिर आम्ही होतो. काय होतो? देवाचं मंदिर आम्ही होतो. तो आमचा प्रमुख आहे. ख्रिस्त आमचा कोनशिला आहे. आम्ही त्याच्या कुटुंबाचे आम्ही आहोत. आणि जेव्हा आम्ही त्याच्या कुटुंबाचे असतो, परमेश्वराच्या कुटुंबाचे आम्ही असतो, तेव्हा तो आमचा प्रमुख आहे. आणि जेव्हा तो आमचा प्रमुख होतो तर आम्ही काय होतो? तर देवाचे मंदिर. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये पवित्र आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हालेलुया. आज आम्ही जे आहे परमेश्वराकडे जे आहे मलाकी याचा 4था अध्याय, मलाकी याचा 4था अध्याय 6वं वचन, कृपा करून कोणीतरी वाचा. मलाकी 4था अध्याय 6वं वचन. तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्राकडे व पुत्राचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवी. मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे 6वं वचन फक्त. असे न हो. काय? पुन्हा वाचा, इंग्लिश मध्ये वाचा. मलाकी 4था अध्याय 6वं वचन. 6वं वचन वाचा. तो वडिलांचे हृदय त्याच्या पुत्राकडे व पुत्राचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवी. मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न हो. हालेलुया. आज मला काय पाहायला मिळत आहे? वाचा इंग्लिश मध्ये. 4:6. रोम 8:18. मलाकी इट्स द लास्ट बुक. ओके. तो वडिलांचे हृदय त्याच्या पुत्राकडे व पुत्राचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळील. मी येऊन भूमीला शापाने तांडण करावे असे न हो. हालेलुया. परमेश्वर जे आहे काय म्हणत आहे की मी माझ्या
मी माझ्या जे आहे वडिलांचे हृदय त्याच्या पुत्राकडे व पुत्राचे हृदय त्याच्या वडिलाकडे करेल. हालेलुया. आज आम्हाला काय पाहायला मिळते? प्लीज रीड इन इंग्लिश. He will bring fathers and children together again. Otherwise, I would have to come and destroy your country. हालेलुया. आज आम्हाला पाहायला मिळते आज पुष्कळशे वडील आई वडील जे आहेत त्यांचे लेकर काय होत आहेत? एकमेकांपासून दूर आहेत. परंतु शेवटच्या काळामध्ये प्रभू असं म्हणत आहे की मी जे आहे असं करेल की मी वडिलांचं हृदय जे आहे आपल्या पुत्राकडे आणि पुत्राचं हृदय जे आपल्या जे आहे वडिलांकडे करीन. आणि असं नाही झालं तर परमेश्वर काय म्हणत आहे शेवटच्या वचनामध्ये? तो म्हणतो मी भूमीला शापाने ताडण करावे असे न हो. हालेलुया. This in the last days God is going to bring the hearts of the fathers towards the son and the son's heart towards the father. आज जे दुःखामध्ये आहेत, जे पिढीमध्ये आहेत, ज्यांचे लेकर जे आहे वडील फार दुःखी असतील, जे आहे आम्हाला पाहायला मिळत असेल की त्यांचे लेकर अजूनही जे आहे त्यांचं ऐकत नसतील. परंतु लक्षात ठेवा परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करण्यासाठी नेहमी सामर्थ्यशील आहे. तो म्हणतोय की मी जे आहे वडिलांचं हृदय पुत्राकडे आणि पुत्राचं हृदय जे आहे वडिलांकडे वळवल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही जसं पाहिलं की आम्ही परमेश्वराचं कुटुंब आम्ही आहोत, आम्ही देवाचं कुटुंब आम्ही आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्त आमचा कोनशिला आहे. या घराचा कोनशिला तो आहे आणि त्या कोनशिलावरती देवाने त्याचं मंदिर, तुम्ही आणि मी त्याचं मंदिर आहोत आणि त्या मंदिरामध्ये पवित्र आत्मवस्ती केल्यानंतर तो आपलं हृदय त्या पित्याकडे, प्रत्येक पुत्राचं हृदय जे या पृथ्वीवर आहे, जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याचा पुत्र होण्याचा त्यांनी अधिकार दिलेला आहे आणि तो पुत्र जे आहे परमेश्वराकडे म्हणजे पित्याकडे वळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 18 ते 21 पर्यंतची वचनं मी वाचूया. काय म्हणते बघा, वाचा. तर मग आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत्य काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी समजतो. सृष्टी अंत हे उत्कंठेने देवाच्या पुत्राचे प्रगट होण्याची प्रतीक्षा करते. सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन झाली ती आप खुशीने नव्हे तर ज्याने ती अशी स्वाधीन केली त्याच्यामुळे. सृष्टी नश्वरतेच्या दास्यातून देवाच्या लेकरांचे गौरव स्वतंत्र पर्यंत मुक्त केली जाईल. आपल्याला माहित आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कणत व वेदना भोगीत आहे. संबंध सृष्टी प्रत्येक व्यक्ती दुःखाने क्लेशाने कणत आहे, आज पण कणत आहे, दुःखामध्ये क्लेशामध्ये आहे. परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर त्याच्या लेकरांचं जे आहे मन देवाकडे वळाल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या गोष्टी कशासाठी होत आहे तर परमेश्वराकडे आपलं हृदय वळवण्यासाठी आहे. हालेलुया. इंग्लिश मध्ये वाचा. रोम 8:18. I consider that what we suffer at this present time cannot be compared at all with the glory that is going to be revealed to us. हालेलुया. आज आम्हाला हे गोष्टी पाहाय. माय लिटिल गलेशियन्स चॅप्टर 4 वर्सेस 19 इट सेज माय लिटिल चिल्ड्रन for whom I again suffering birth pangs until Christ is completely and permanently formed and molded within you. या सगळ्या गोष्टी परमेश्वर जे आहे आम्हाला त्याच्या वचनाद्वारे त्याच्या सगळ्या गोष्टीद्वारे तो आज आम्हाला जे आहे प्रगट होत आहे. आज आपलं हृदय त्या परमेश्वराकडे आम्ही वळवूया. त्या परमेश्वराला म्हणूया परमेश्वर हा मी आहे, माझं जीवन बदलून टाक, मला तुझ्या वचनामध्ये तू चालव प्रभू राजा. तुझं वचन माझ्या पावलासाठी दिवा आणि मार्गासाठी प्रकाश असं करू दे. एक शेवटचं वचन आम्ही वाचूया. उत्पत्ती याचा 18वा अध्याय 19 वचन काय म्हणतंय? 18:19. I have chosen him in order that he may command his son and his descendants to obey me and to do what is right and just. आज मराठीत वाचा. 18:19. मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्याय नीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्रामाविषयी जे बोलला
ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे. हालेलुया. प्रत्येकाने जे आहे परमेश्वराकडे आपलं जीवन वळवणं अत्यंत गरजेचं. कशासाठी या सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये खूप छान सांगितलेलं आहे. वाचा इंग्लिशमध्ये 18:19, जेनेसिस 18:19. I have chosen him in order that he may command his sons and his descendants to obey me and to do what is right and just. God has chosen If they do, us as a representative to obey him. है ना? We should obey him. आम्ही त्याची आज्ञा पालन. फादर फिगर्स जे आमच्या घराभोवती आहेत त्यांचं आम्ही आज्ञा पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण देवाने पिता निवडलेला आहे. हालेलुया. God has chosen. Who has chosen? God. God has chosen so that he may become the representative of him so that we may obey God the Almighty. 2 Timothy chapter 3 verses 10 and 12. Chapter 2. Chapter 3 verses 10. But you have followed my teaching, my conduct, and my purpose in life. You have observed my faith, my patience, my love, my endurance. जो परमेश्वर आहे, जो फादर आहे, आमचा आत्मिक पिता आहे, आमचा शारीरिक पिता आहे. फादर्स FATHER फादर आहे ना. फादर फर्स्ट वन. F चा अर्थ आहे फेवर्स द सन. F फेवर्स द सन, allows the voice of the gods to prevail. T ransoms the resources, harasses the potential of the son and enjoys his son and rebukes his son. फादर फिगर जो आहे हे फादर FATHER नंतर मी तुम्हाला ते पाठवेल तुम्हाला पाहिजे असेल तर. जो आपल्या मुलांवरती कृपा करतो, त्यांना देवाची वाणी ऐकण्यासाठी मदत करतो, तो त्यांना नेहमी जे आहे सर्व शस्त्र सामग्रीने तो त्यांना मदत करतो आणि त्याच्या क्षमतेनुसार त्याच्या पुत्राला तो काय करतो, जे आहे सर्व गोष्टी पुरवत असतो. आणि त्या गोष्टी दिल्यानंतर त्याचा पुत्राचा अनुभव, त्याच्या मुलीचा किंवा मुलाचा अनुभव जे आहे ही एन्जॉयज द सन्स आहे ना व्हॉट दे आर डुईंग. हालेलुया. अँड रिब्युक्स, आणि त्याला तो तांडण पण करतो. काय करतो तो? त्याला तांडण पण करत असतो. हालेलुया. ऑलवेज फेवर्स द सन. आम्हाला पाहायला मिळत आहे की नोमीने जे आहे, जस्ट मी अगोदरच सांगितलं की फादर जे आहे जसं नर आणि नारी त्यांनी तयार केले. फादर मीन्स नॉट ओनली मेल बट फादर कॅन बी अ वुमन ऑल्सो है ना. जसं नवमीने रूथला जे आहे तिने मदत केली, सगळ्या गोष्टी करण्यासाठी तिने तिला मदत केली. रूथ याचा 3रा अध्याय आणि 1लं वचन मी वाचूया. रूथ याचा 3रा अध्याय आणि 1लं वचन. रूथ याचा 3रा अध्याय आणि 1लं वचन वाचा. Sometime later, Naomi said to Ruth, I must find a husband for you so that you will have a home of your own. 1लं वचन. The Naomi, her mother-in-law, said to her, My daughter, shall I not seek security for you, that it may be well with you? म्हणजे सेक्युरिटी आहे इथे. हजबंड जे आहे, थोडंसं किंग जेम्स वर्जन, जर न्यू किंग जेम्स वर्जन वाचलं तर तिथे नवमी काय म्हणत आहे रूथला की मी तुझ्यासाठी एक सेक्युरिटी आहे ना. बाप काय करत असतो? आमच्यासाठी सेक्युरिटी तयार करत असतो. ही इज ऑलवेज हॅव अ हॅच. तो आमच्या भोवती कुंपण घालत असतो है ना. नवमीने ज्या बापाचं जे आहे कर्तव्य तिथं रूथच्या जीवनामध्ये पूर्ण करायला पाहिजे. मराठीमध्ये वाचा काय म्हणत आहे. रूथ याचा 3रा अध्याय 1लं वचन. तिची सासू नामी तिला म्हणाली, तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझसाठी एखादे स्थळ मला पाहावयास नको काय. हालेलुया. कल्याण होण्यासाठी बाप फिगर जे आहे इथे रूथ आम्हाला जे आहे पाहायला मिळत आहे की तिच्या नवमीने रूथसाठी एक चांगलं स्थळ, तिचं सुरक्षित असण्याचं स्थळ. बाप हा नेहमी आमचं सुरक्षित जे आहे, नेहमी आमच्या सुरक्षेविषयी त्याला काळजी असते. आम्हाला पाहायला मिळतो बाप हा नेहमी आम्हाला आशीर्वादित करणारा असतो. उत्पत्ती याचा 26वा अध्याय 27वा अध्याय 28 आणि 19 वचन मध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की जे आहे इसाहाक आपल्या बापाला जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, मुलांना त्यांनी आशीर्वादित केलेलं आहे. इसाहाक याचा गणन उत्पत्ती याचा 27वा अध्याय आणि 28 आणि 29 वचन काय सांगतो वाचा. May God give you dew
from heaven and make your field fertile. May he give you plenty of corn and wine. May nations be your servants and may people bow down before you. May you rule over all your relatives and may your mother's descendants bow down before you. May those who curse you be cursed and may those who bless you be blessed. हालेलुया. आम्हाला काय पाहायला मिळत आहे? नवमीने काय केलं? रूथसाठी आशीर्वाद शोधण्याचा प्रयत्न केला. इसहाकाने या अध्यायामध्ये 27 अध्याय 28 आणि 29 वचनामध्ये त्याच्या मुलांना त्यांनी आशीर्वादित केलं. वाचा मराठीमध्ये. देव तुला आकाशाचे दहिवर, देव तुला आकाशाचे गहिवर करो, पृथ्वीवरील सुपीक जमीन आणि विपुल धान्य व द्राक्षरस देव, आणि पृथ्वीवरील सर्व द्राक्ष धान्य तुला देव. सी द ब्लेसिंग गॉड द फादर है ना, फादर फिगर जे आहे इसहाक हा त्याचा जे आहे पिता असताना जे आहे आम्हाला पाहायला मिळते की तो याकोबाला आशीर्वादित करत आहे, त्याच्या लेकरांना तो आशीर्वादित करत आहे. लोक तुझी सेवा करोत, लोक तुझी सेवा करत, वंश तुला नमोत, वंश तुला नमोत, तू आपल्या भाऊबंदाचा स्वामी हो, तू आपल्या भाऊबंदाचा स्वामी हो, तुझे सरदार तुला नमोत, तुझे सरदार तुला नमोत, तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होत, आणि तुला शाप देणारे तुला सर्व शापग्रस्त होत, तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वादित, आणि तुला आशीर्वाद देणारे सर्व. सी द फादर हॅज द हार्ट फॉर हिज सन. बघा, आपला बाप आपल्या मुलांसाठी जे आहे आशीर्वादित करत, त्याला वाटतं या सगळ्या गोष्टी, जसं इसाकाने याकोबाला जे आशीर्वादित केलेलं आहे, याकोबाने सुद्धा त्याच्या मुलाला आशीर्वादित केलेलं आहे. दावीद सुद्धा जे मेशोपात या सगळ्या लोकांना जे आहे तो आशीर्वादित करत आहे. पुष्कळशा गोष्टी आम्हाला याच्यातून पाहायला आहे. आम्हाला या गोष्टी काय केलं? आशीर्वाद आहे ना, फेवर्स द सन आहे ना, कृपा केलेली आम्हाला पाहिजे. चा अर्थ आम्ही पाहिला फेवर्स द सन. आणि इथे आम्हाला पाहिलं 2 उदाहरण आम्ही पाहिले, रूथचं आणि जे आहे इसाकाचं उदाहरण आम्ही पाहिलं की बाप आपल्या मुलांवर कशी कृपा करतो, कशा प्रकारे तो कृपा करतो. 9 महिने जे आहे रूथला कृपा केली, इसाकाने आपल्या याकोबावरती कृपा केली, त्याला आशीर्वादित केलं. आता आम्ही उदाहरण पाहणार आहोत की पुढे कसं जे आहे फादर ऑल्सो अलाउज द सन्स टू प्रिवेल, म्हणजे देवाची वाणी ऐकण्यासाठी बाप कसं आपल्या लेकरांना मदत करत आहे. याकोब ज्या योसेफ अलाउड द व्हॉइस ऑफ गॉड टू प्रिवेल इन हिज होम. योसेफ जो होता, ज्या लूक याचा 15वा अध्याय जर आम्ही पाहायला गेलं तर लूक याच्या 15व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की ही टूक केअर ऑफ जीसस दो ही मेड नो बायोलॉजिकल कॉन्ट्रिब्युशन इन हिज बर्थ. ही फादर्ड जीसस विदाउट हॅव्हिंग सेइंग रिगार्डिंग हिज नेम. ही फादर्ड जीसस विदाउट हॅव्हिंग टू से रिगार्डिंग हिज डेस्टिनी. फादर इज सायलेंट मोस्ट ऑफ द टाइम. He understands that the Lord is building the house. इथे आम्हाला काय पाहायला मिळत आहे की ज्या योसेफ, ज्या येशूचा बाप या नात्याने, ज्या त्याचं नाव कुठे आम्हाला जास्त पाहायला मिळत नाही 15व्या अध्यायामध्ये, परंतु तिथे काय तो शांत राहिला, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेलं पाहायला मिळत आहे. इथे त्यांनी त्याचं घर, परमेश्वराचं घर म्हणजे काय, येशूला योसेफाने देव बापाचं घर बांधण्यासाठी मदत केलेली आहे. द फादर फिगर किंवा आमचा बाप जे आहे तो आम्हाला, आमच्या लेकरांना तो आम्हाला देवाची वाणी ऐकण्यासाठी मदत केलं. जसं योसेफ आणि येशूला त्याचं घर बांधण्याचं, पित्याचं घर बांधण्याचं, म्हणजे ही हेल्प जीसस टू हिअर द व्हॉइस ऑफ गॉड. त्याचप्रमाणे जे आहे बाप, आम्ही सुद्धा बाप या नात्याने आमच्या लेकरांना आम्ही देवाची वाणी ऐकण्यासाठी मदत केली पाहिजे. सगळ्यात पहिले उदाहरण आम्ही पाहिलं बाप या नात्याने आम्ही पाहिलं की आम्ही आमच्या लेकरांचं सुरक्षितता, त्यांना जे आशीर्वादित आम्ही केलं पाहिजे. वी शुड अलाव देम टू हॅव द फेवर ऑफ गॉड. मग आम्ही पाहिलं की वी शुड अलाव टू हिअर द व्हॉइस ऑफ गॉड ऑलवेज, है ना. देवाची वाणी ऐकण्यासाठी बाप या नात्याने आम्ही जे आहे लेकरांना मदत करायला पाहिजे. रोमकरास पत्र याचं 8वा अध्याय 14 आणि 15 वचन आत्ताच वाचलं, कृपा करून वाचा, है ना. देवी पुत्रत्वाकडे तो आम्हाला घेऊन येत आहे. रोमकरास पत्र याचं 8वा अध्याय 14 आणि 15 वचन. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. हालेलुया. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योग्य आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. जेव्हा पवित्र आत्मा आम्हाला मिळतो, देवाची वाणी आम्ही ऐकतो, तेव्हा आम्हाला देवाचा आत्मा काय करतो, आबा बापा म्हणून हाक मारण्याची आम्हाला तो काय करत आहे, मदत करे. ही गव्हर्नन्स टू ब्रिंग हिज सन्स टू डिवाइन सनशिप. तो जे आहे बाप आपल्या लेकरांना दैवी पुत्रत्वाकडे घेऊन जाण्यासाठी तो मदत करत आहे. वी जे फादर्स आहेत त्यांनी ह्याकडे लक्ष घेतलं पाहिजे. सिंगल मदर असतील
being the work, doing the work of a father, they should allow their children to hear the voice of God. They should allow them to have the divine sonship. है ना? आम्हाला पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर बाप आपल्या मुलांवरती रिसोर्सेस, साधन सामग्रीने सुद्धा, 2 तिमोथी याचा 1 अध्याय 6 वचन काय केलं? एलियाने अलिशाला ज्या या सगळ्या गोष्टी पुरवल्या, मोजेसने यहोशुवाला दिले, पौलाने तिमोथेला दिलं, है ना? हे आध्यात्मिक बापाकडून जे आहे आपल्या लेकरांना आलेले आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळत आहे, है ना? 2 तिमोथी याचा 1 अध्याय 6 वचन वाचा. या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. हालेलुया. काय करत आहे? God allows, the Father allows his sons, provides resources, है ना? त्याला साधन सामग्री. पुन्हा एकदा मराठीत वाचा. या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. बापाकडून आपल्या लेकरांना रिसोर्सेस ट्रान्समिट होत आहे. इंग्लिश मध्ये वाचा. For this reason, I remind you to keep alive the gift that God gave you when I laid my hands on you. When Father lays hands on his children, the gifts, once again read it in English. For this reason, I remind you to keep alive the gift that God gave you when I laid my hands on you. Hallelujah. When Father allows the Father and the Father lays hands on his Son, that means the blessings has been transferred. Hallelujah. We see from Elisha to Elia, from Elia to Elisha, and Moses, from Joshua, from Paul to Timothy. This is how they are transmitting the resources. What they had, they gave it to the children. Hallelujah. And the truth prevails. दूसरा अध्याय 2 वचन. Timothy 2 अध्याय 2 वचन. Take the teaching that you heard me proclaim in the presence of my witness and entrust them to the reliable people who will be able to teach others also. Hallelujah. काय म्हणत आहे? जे काही तू माझ्याकडून शिकला आहेस ते अशा विश्वासू दासापर्यंत तू नेऊन पोहोचव, म्हणजे ते काय करतील? वाचा पुन्हा एकदा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारासमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. Hallelujah. And the truth and the revelation is always given by Father to his Son. हे सत्य काय कर? जे तू माझ्याकडून शिकलेलं आहे, जे काही तू ऐकलेलं आहे, ते काय कर? इतरांपर्यंत पोहोचव. These are the resources that Father gives to his Son. Hallelujah. And inheritance. नीतिसूत्र याचा 13वा अध्याय 22 वचन. Are you understanding? Proverbs 13:22. कोई पढ़ो मेरे लिए. मग तो वारसदार पण त्याचा होतो. A good man will have wealth to leave to his grandchildren, but the wealth of sinners will go to the righteous man. 13:22. चांगल्या मनुष्याचा आपल्या पुत्र पौत्रास वतन ठेवतो. चांगला बाप आपल्या पुत्र पौत्रास काय ठेवतो? वतन ठेवतो. परंतु पाप्याचे धन धार्मिकासाठी साठवलेले असते. Hallelujah. Good man leaves an inheritance to his children and children's, but the wealth of the sinner is stored for the righteousness. Hallelujah. Hallelujah. या गोष्टी आम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. A father figure should allow the children to prosper into the kingdom of God. Allow them to hear the voice of God. When they hear the voice of God, all the things would be added into their lives. Hallelujah. या father याच्यामध्ये आम्ही या डेज मध्ये जे आहे प्रत्येक जे फादर आहे त्याला आम्ही जे आहे या गोष्टी आपल्या लेकरांसाठी त्यांनी जे साठवून ठेवलेले आहे. जसं आम्ही पाहिलं ना, रूथनी जे आहे नवमीने रूथसाठी आशीर्वादित झालेले आहे. इसहाक जे आहे याकोबाला त्यांनी आशीर्वादित केलेला आहे. आणि मग त्याचं वारसदार पुढे आम्हाला पाहायला मोशेने जे आहे आध्यात्मिक मुलगा त्याचा यहोशुवाला त्यांनी दिलेला आहे. आम्हाला पाहायला मिळतं एली आणि अलिशाला दिलेला आहे. आम्हाला पाहायला मिळतं पौलाने तिमोथेला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच गोष्टी आम्ही आमच्या लेकरांना जो बाप
फिगर आहे, फादर फिगर आहे, त्यांनी आपल्या लेकरांना देववाणी ऐकण्यासाठी मदत करणं अत्यंत गरजेचे आहे. मानाखाली लोया, डोळे झाकूया, प्रार्थना करूया की प्रभू आम्हाला मदत कर. की प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ यावं दे बाप्पा. परमेश्वर आजचा हा दिवस प्रभू जगभरामध्ये वडील येणार, त्या वडिलांचा दिवस म्हणून साजरा केला जात आहे प्रभू राजा. बायबलमध्ये कुठं लिहिलेलं नाही की तो साजरा करायला पाहिजे, परंतु आम्ही आज रिस्पेक्ट करतो प्रभू. हो परमेश्वरा, फादर्स साठी प्रभू राजा आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आमच्या वडिलांबद्दल धन्यवाद देतो देव बाप्पा. हो परमेश्वर प्रभू राजा, आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू राजा. आबा बापा म्हणून आम्ही तुला हाक मारू शकतो प्रभू राजा. हो वी कॅन कॉल यू मास्टर. हो थँक्यू फॉर मेकिंग अस सन्स ओ मास्टर. हो पुन्हा एकदा परमेश्वर थँक्यू फॉर गिव्हिंग अस फेवर ओ मास्टर. थँक्यू फॉर गिव्हिंग अस दी अपॉर्च्युनिटी टू थँक्यू ओ मास्टर वन्स अगेन फॉर दिस डे ओ मास्टर. फॉर फादर्स ओ मास्टर, वी ब्लेस फादर्स, वी ब्लेस the anointing that you have given to the fathers. Thank you for making them the representative on the earth, O Master. Once again प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू राजा. आमच्या सगळ्या वडिलांबद्दल प्रभू, मोठे भाऊ वडिलांसारखे असतात प्रभू राजा, वडील प्रभू राजा. हो प्रभू आम्ही त्यांच्याबद्दल तुला धन्यवाद देतो दे बाप्पा. हो प्रभू ज्या सिंगल मदर्स आहेत प्रभू, बाप म्हणून प्रभू आपल्या कुटुंबाला सांभाळत असतील प्रभू राजा, आज आम्ही त्यांना सुद्धा येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करतो प्रभू राजा. त्यांना मदत कर की प्रभू त्यांनी प्रभू राजा आपल्या कुटुंबाचं प्रभू सांभाळ करत असताना त्यांनी प्रभू तुझी कृपा, तुझी दया, तुझ्या वचनामध्ये प्रभू त्या लेकरांना वाढवावं प्रभू. असं तू कर प्रभू. ज्यांना वडील नाहीये प्रभू राजा, तू त्यांचा बाप हो प्रभू राजा, अशा मी प्रार्थना करतो प्रभू राजा. हो प्रभू तू अनाथांचा, विधवांचा कैवार करणारा परमेश्वर आहे प्रभू राजा. हो प्रभू तू त्यांचा वडील आहेस प्रभू राजा. हो प्रभू असा आमचा पूर्ण विश्वास आहे प्रभू राजा. पुन्हा एकदा प्रभू आजच्या या दिवशी प्रभू आम्ही सर्व वडिलांना प्रभू तुझ्या हातामध्ये सोपवतो प्रभू राजा. हो येशूच्या नावामध्ये त्यांना आशीर्वादित कर प्रभू राजा. हो परमेश्वर प्रभू ज्या लेकरांना प्रभू वडील परमेश्वरात जर व्यवस्थित नसेल प्रभू, हो प्रभू त्यांनी तुझ्याकडे आपली दृष्टी लावावी प्रभू राजा. हो प्रभू परमेश्वरा, येशूवा तू मंद क्रोध, दयाळू कृपाळू दयाळू परमेश्वर आहे प्रभू राजा. तू आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे प्रभू राजा. हे प्रभू आम्हाला समजू दे पिता. पुन्हा एकदा प्रभू आजच्या या दिवसाबद्दल तुझे आभार मानून प्रभू ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास नेऊन सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडो, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव, आणि आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा, भरभराटीचा, यशाचा आणि आरोग्याचा जाओ अशी प्रभू चरणी प्रार्थना करत आहे. आमेन. गॉड ब्लेस यू.